ठाणे में गैस संकट का सीधा असर अब पदयात्राओं पर दिख रहा है। शिरडी जा रही श्रद्धा सेवा मंडल की यात्रा में गैस की कमी के कारण चूल्हा जलाकर भोजन बनाना पड़ा। ठाणे में गैस की कमी अब सिर्फ घरों तक सीमित नहीं रही बल्कि आस्था की राह पर भी असर डाल रही है। शिरडी की ओर बढ़ रही साई श्रद्धा सेवा मंडल खारी गांव की पदयात्रा में गैस सिलेंडर का पर्याप्त इंतजाम नहीं हो पाया। हालात ऐसे बने कि मंडल के सदस्यों को रास्ते में लकड़ियां जुटाकर चूल्हा जलाना पड़ा और उसी पर भाविकों के लिए भोजन तैयार किया गया। आखाती देशों में चल रहे युद्ध के कारण देश में गैस आपूर्ति प्रभावित बताई जा रही है, जिसका असर अब साफ नजर आने लगा है। तमाम मुश्किलों के बावजूद मंडल के सदस्य सेवा में जुटे हैं। भाविकों के लिए लगातार भोजन की व्यवस्था करना उनके समर्पण और सेवा भावना को दर्शाता है। साहेब, कितवा वर्ष आहे आणि सध्या इलेक्शन गॅसचा तुटवडा होत आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? आम्ही श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी श्री रामनवमी उत्सवानिमित्त 35व्या वर्षातील पालखी पदयात्रा सोहळा आहे हा। नुकताच आता या झालेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा म्हणजे थोडक्यात तुटवडा आहे। त्या अशा असल्यामुळे आपण जे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही यावेळेस एक उपाय शोधला आहे की त्याच्याबरोबर आपण जे जुने आपण चुलीवरचं जेवण इथं लाकडाचं आम्ही आता तुम्ही पाहत असाल इथं चुलीवरचं आम्ही जेवण बनवायला घेतलेलं आहे। त्याच्याने काय होणार आहे का, एक तर गॅस कमतरता असल्यामुळे आणि चुलीवर बनवल्यामुळे आम्हाला एक आता एक वेगळा एक चुलीचा एक स्वाद भेटणार आहे। दोन्ही गोष्टी आहेत। साहेब, आपण अनेक ठिकाणी गॅसची चौकशी केली, कशा प्रकारे आपला रिस्पॉन्स आला? गॅस मिळतोय, अवेलेबल होतोय की नाही होतोय की काय मिळतोय? पण आता जे काही आपण पहिला जसं लगेच भेटायचा, आता 20 आणि 25 दिवस आहे, तर काही लोकांचे एक तर आम्ही आवाज दिला का 25-30 सिलेंडर पटकन यायचे, पण आता असे आलं का 5-10 सिलेंडरला आम्हाला वेळ लागला। म्हणून आम्ही असा हा एक नवीन उपाय केलेला आहे, जेणेकरून आता लोक सर्वीकडे असेच हॉटेल पण बघा, आता तुम्ही हॉटेल पण काही ठिकाणी बंद झालेत, काय झालेत, तर आम्ही तो तेवढा कोणाचे जास्त पाठीमागे न लागता जे उपलब्ध झाले ते सिलेंडर आणले, पण आणखी याच्याबरोबर एक दुसरा सोर्स म्हणून आम्ही याचा चुलीचा उपाय केलेला आहे। किती पदयात्रेकरू या ठिकाणी आहेत? जवळ 350-400 साई भक्त आपल्या पालखीमध्ये आहेत।